घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत ऐश्वर्याचा सगळा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. सौमित्रा आणि अवंतिका गाडीमधून जात असतात त्यावेळी अवंतिका जानकीला मेसेज करते. जानकी तो मेसेज पाहते तर त्यात असतं सौमित्र सापडला आहे, काही काळजी नसावी. आणि ती ऋषिकेशला बोलवून ही गोष्ट सांगते. त्यावेळी ऋषिकेशला आणि जानकीला दोघांनाही खूप आनंद होतो. सयाजीराव त्या माणसाला ओरडत असतात आणि म्हणत असतात की असा कसा गेला तो, पक्या काय झोपला होता का? तो माणूस म्हणतो पक्या 5 मिनिटांसाठी बाथरूमला गेला होता. पण त्या सौमित्रला कोणीतरी मदत केली म्हणून तो पळून गेला. बाहेर दरवाजाला कडी होती परंतु आतमध्ये मात्र दोऱ्या सुटलेल्या होत्या. तर सयाजीराव म्हणतात एवढी हिंमत कोणाची झाली? हे कोणी केलंय ते मला कळायला पाहिजे. सगळा विस्फोट झालाय, लग्न लागलं माझ्या मुलीचं, नको त्या मुलाशी. त्यावेळी तेथे कावेरी येते आणि त्याला विचारते तुम्ही इथे काय करत आहात, काय झालंय? तर सयाजीराव तिला विचारतो तुम्ही कुठं होतात? ऋषिकेश म्हणतो इकडे लग्न झालं आणि तिकडे सौमित्र सापडला, दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. आता तरी खऱ्या अर्थाने या लग्नात एन्जॉय करशील ना तू? आता काय प्रॉब्लेम आहे? तर जानकी म्हणते तुम्ही ऐश्वर्याच्या चेहऱ्याकडे बघा, तिच्या चेहऱ्यावर आनंदाचे भावच नाहीत. नवीन नवरीच्या चेहऱ्यावर नव्या अटॅचमेंटचे भाव असतात तसं काहीच नाही. तर ऋषिकेश म्हणतो तू काय तपासणी करतेस का, प्रयोगशाळेत करतात तशी? नवी नवरी आहे ती, थोडीशी खळबळ वाटतेच ना मनात. तर जानकी म्हणते हे फक्त मला नाही, मुक्ताला पण जाणवलं. कावेरी सयाजीरावला म्हणते मी खोलीतच होते, लेकीचं लग्न बघायचं नसतं ना आईने, म्हणून मी खोलीतच होते. पण तुम्ही एवढं का चिडलाय? लग्न पार पडलंय ना व्यवस्थित? सयाजीराव मोठ्याने ओरडतो होय पडलंय पार. तर कावेरी म्हणते तुम्ही एवढं का चिडताय? तर सयाजीराव म्हणतो चिडू नको तर काय करू? त्यावेळी तेथे एक माणूस येऊन त्यांना विधी सुरू झाल्यात म्हणून बोलावून नेतो. जानकी ऋषिकेशला म्हणते ऐश्वर्या मुक्ताशी बोलली पण नाही, तिने वेगळं स्माईल दिलं. मग मुक्ता मला म्हणाली की ऐश्वर्या काय अपसेट आहे का, आता काय उत्तर द्यायचं तिला? तर ऋषिकेश म्हणतो तुम्ही बायका पण ना. तर जानकी म्हणते हे बायकांनाच जास्त कळतं. मी ऑब्झर्व केलंय तिला, लग्न लागल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचे भाव उडाले. अंतरपाठ जसा खाली आला तसं ती शॉक लागल्यासारखं झाली. बघितलंत ना तुम्ही पण? तर ऋषिकेश म्हणतो हो, मला पण जाणवलं ते आणि वाटलं. तर जानकी म्हणते तिच्या निर्णयाचा तिला पश्चाताप वाटतोय की काय? हो ना, आणि हार घालायला सुद्धा तिला 3-4 वेळा सांगावं लागलं. तर ऋषिकेश म्हणतो मला पण वाटलं की तिचा मूड गेला की काय, पण तिला थोडंसं टेन्शन आलं असणार. मंगलाष्टक सुरू झाले की मुलींना रडायला येतच. आई वडिलांना सोडून जायच्या विचाराने मुली कासावीस होतात. तिचं पण तसंच काहीतरी झालं असेल. तू आता जास्त विचार करू नकोस, सगळ्या विधी सुरू झाल्या तिथे, ये पटकन. तर जानकी म्हणते तुम्ही व्हा पुढे, मी आले. जानकी मनात विचार करते तुम्ही समजूत घालताय ऋषिकेश, पण मला काहीतरी गडबड वाटतीये. आणि मलाच नाही तर मुक्ताला पण तसंच वाटतंय. त्यानंतर मंगळसूत्र घालण्याचा विधी चालू असतो. तर सारंग ऐश्वर्याच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. जानकी ऐश्वर्याला जोडवे घालते. त्यानंतर गुरुजी नवरा आणि नवरीच्या शेल्याला गाठ बांधण्यासाठी कोणाला तर बोलावतात. तर आजी लगेच म्हणते थांबा थांबा, हा मान बहिणीचा आहे, शरूचा. त्यानंतर शर्वरी उखाणा घेत घेत गाठ बांधते. सप्तपदीच्या विधीला सुरुवात होत असते. त्यावेळी ऐश्वर्या मनात विचार करते मीच ट्रॅप झाली माझ्या जाळ्यात. सारंगच्या जागी सौमित्रेला आणण्याचा प्लॅन फसला. सप्तपदी सुरू असताना सुद्धा ऐश्वर्या फक्त सौमित्राबद्दलच विचार करत असते. तर ऐश्वर्या विचार करते आता जर सगळं उडवून लावलं तर इज्जत माझ्याच डॅडाची जाईल, या रणदिवेंची नाही. पण मी सोडणार नाही त्या रणदिवेंना. विखे पाटलांना दिलेला हा 3रा दगा आहे. जानकी मनात विचार करते मनातले सगळं मागं टाकून आनंदाने ही 7 पावलं टाकायची होती. ऐश्वर्या मनात विचार करते माझ्या आयुष्याची वाट लागली आणि तू प्रेमाचे उपदेश करतेस, पण पहिला बदला तुझाच घेणार आहे मी जानकी, असं म्हणून पहिली सुपारी ढकलते. तर जानकी विचार करते तुझा राग, तुझा त्रास मी समजू शकते, पण घेतलेला निर्णय आता चांगल्या मनाने निभव. दुसरी सुपारी ढकलताना ऐश्वर्या विचार करते आग लावली आहे तुमच्या सौमित्र्याने माझ्या आयुष्याला, आता त्याच आगीमध्ये तुमची अख्खी फॅमिली, रणदिवे फॅमिली जळून खाक होईल. जानकी विचार करते जानकी तुझं स्वागतच करणार आहे ऐश्वर्या, आणि सांभाळून सुद्धा घेणार आहे. तुला प्रेमाचा अर्थ आणि किंमत समजावून सांगेल. तर ऐश्वर्या विचार करते हा डिफेक्टिव्ह पीस घेऊन कशी जगणार आहे मी. तर जानकी विचार करते तू सारंग भाऊजींचा संसार व्यवस्थित कर, आम्हाला दुसरं काही नको. चौथी सुपारी ढकलताना ऐश्वर्या विचार करते माझा संसार सोड, पण ही रणदिवे फॅमिली कशी तोडते ते बघ. जानकी विचार करते घरातल्या कुठल्याही नात्याला मी धक्का लागू देणार नाही.
मी दिसते नाजूक, पण माझ्या माणसांशी खेळ करायला आलीस तर गाठ माझ्याशी आहे. पुढची सुपारी ढकलताना ऐश्वर्या विचार करते, तुला तुझ्या घरातील नात्यांचा खूप गर्व आहे ना, तर त्या घरातील एक एक नाती सगळी करून मी दूर करेल. आणि शेवटची सुपारी ढकलताना ऐश्वर्या विचार करते की एक दिवस असा असेल की हे रणदिवे कुटुंब माझ्या पायाशी असेल. त्याच वेळी ऐश्वर्याचा तोल जातो आणि त्यांची गाठ सुटणार तेवढ्यातच ऋषिकेश आणि जानकी येऊन ती गाठ पकडतात. जानकी ऐश्वर्याला विचारते, तू ठीक आहेस ना? तर ऐश्वर्या हो म्हणते. त्यानंतर जानकी ती गाठ घट्ट बांधत विचार करते, माझ्या घरातील नात्यांची गाठ तर सुटणार नाहीच, पण तुटणार सुद्धा नाही. तर ऐश्वर्या विचार करते, गाठ तू नाही मी बांधली आहे जानकी, तुम्हा सगळ्यांना बेचिराख करण्याची. अशा पद्धतीने त्यांचा विवाह संपन्न होतो. त्यानंतर नवरा नवरी घरातील मोठ्या मंडळींचे आशीर्वाद घेतात. इकडे ऐश्वर्या रूममध्ये येते तर तिचा डॅडा तिथे असतो. ती त्यांना म्हणते, असं कसं गेला तो डॅडा? तुम्हाला माहीत होतं ना सगळं? ती रडत रडतच म्हणत असते, मी तुम्हाला सांगितलं होतं ना डॅडा, मी लग्नाच्या विधीमध्ये लक्ष नाही देऊ शकणार, तर तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. तो असा कसा पळून गेला? दगा दिला त्याने आपल्याला, दगा दिला. तर सयाजीराव तिला शांत व्हायला सांगतात आणि म्हणतात, आपला बंदोबस्त कडक होता, तरी पण डोळ्यात धूळ फेकून तो निघून गेला. मला तर वाटायलंय की त्याला नक्कीच कोणीतरी मदत केली असणार पळून जायला. तर ऐश्वर्या म्हणते, मला माहिती आहे त्याला कोणीतरी मदत केल्याशिवाय तो असा नाही पळू शकत. पण त्याला ज्याने कोणी मदत केली आहे ना, त्याला धडा शिकवल्याशिवाय ही ऐश्वर्या गप्प बसणार नाही. इकडे कावेरी सुमित्राला हात जोडून विनंती करत असते की माझ्या लेकीकडून जर काही चूक झाली तर तिला तुमची लेक समजून पदरात घाला. तर सुमित्रा म्हणते, कावेरी ताई, तुम्ही तर असं बोलताय जसं की ऐश्वर्या चुकीचंच वागणार आहे. तुमच्या लेकीने खूप मोठं पाऊल उचललं आहे. ती आमच्या कुटुंबात खूप छान मिसळून जाईल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यावेळी सयाजीराव ऐश्वर्याला घेऊन येतात. सयाजीराव नानाला म्हणतो, एकुलती एक मुलगी आहे माझी, आजपर्यंत तिला फुलाप्रमाणे जपलंय, तिच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे, आता ती तुमच्या घरची सून आहे. तर नाना म्हणतात, सया असं काय बोलतोस? जिनं आपल्या सगळ्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसलं तिच्या डोळ्यात पाणी येऊ देईल का? लेक आणि सून अशी दुप्पट माया मिळेल तिला आमच्या घरात. जशी माझी शर्वरी, जशी माझी जानकी, तशीच तुझी ऐश्वर्या पण आमचीच, काही काळजी करू नकोस. तुझी लेक रणदिवेंच्या घरात सुखात राहील. आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत, गृहप्रवेश चालू असताना जानकी ऐश्वर्याला म्हणते, तुझ्या नावाप्रमाणेच तू ऐश्वर्या घेऊन या घरात यावं म्हणून हा गृहप्रवेश. चला जाऊबाई, तुमचं पाऊल पुढे टाका आणि यापुढे तुझं पाऊल चुकीचं पडणार नाही याची काळजी मी घेईन. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.